तुमचा पहिला प्रश्न आहे, बद्रीनाथ हे कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? तुमचे ऑप्शन आहे गंगा नदी, बी. अलकनंदा नदी, सी. मंदाकिनी नदी, डी. यमुना नदी. तुमचे योग्य उत्तर आहे बी. अलकनंदा नदी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, केदारनाथ मंदिर कोणत्या देवतेसाठी प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे भगवान विष्णू, बी. भगवान शिव, सी. भगवान ब्रह्मा, डी. भगवान गणेश. तुमचे योग्य उत्तर आहे बी. भगवान शिव. तुमचा पुढचा प्रश्न आहे, बद्रीनाथ मंदिर कोणत्या देवतेला समर्पित आहे? तुमचे ऑप्शन आहे भगवान विष्णू, बी. भगवान शिव, सी. भगवान गणेश, डी. भगवान सूर्य. तुमचे योग्य उत्तर आहे भगवान विष्णू. तुमचा पुढचा प्रश्न आहे, माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे? तुमचे ऑप्शन आहे भारत, बी. नेपाळ, सी. चीन, डी. भूतान. तुमचे योग्य उत्तर आहे बी. नेपाळ. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कैलास पर्वत कोणत्या देशात स्थित आहे? तुमचे ऑप्शन आहे भारत, बी. चीन, तिबेट, सी. नेपाळ, डी. पाकिस्तान. तुमचे योग्य उत्तर आहे बी. चीन, तिबेट. तुमचा पुढचा प्रश्न आहे, माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे? तुमचे ऑप्शन आहे 8,488 मीटर, बी. 8,848 मीटर, सी. 8,640 मीटर, डी. 8,800 मीटर. तुमचे योग्य उत्तर आहे बी. 8,848 मीटर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कैलास पर्वत कोणत्या धर्मात सर्वाधिक पवित्र मानला जातो? तुमचे ऑप्शन आहे ख्रिश्चन, बी. बौद्ध, सी. हिंदू, डी. ज्यू. तुमचे योग्य उत्तर आहे सी. हिंदू. तुमचा पुढचा प्रश्न आहे, केदारनाथ मंदिर कोणत्या राज्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे उत्तराखंड, बी. हिमाचल प्रदेश, सी. जम्मू काश्मीर, डी. सिक्कीम. तुमचे योग्य उत्तर आहे उत्तराखंड. तुमचा पुढचा प्रश्न आहे, बद्रीनाथ मंदिर कोणत्या महिन्यांमध्ये उघडे असते? तुमचे ऑप्शन आहे जानेवारी ते डिसेंबर, बी. मे ते नोव्हेंबर, सी. मार्च ते ऑक्टोबर, डी. जून ते जानेवारी. तुमचे योग्य उत्तर आहे बी. मे ते नोव्हेंबर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कैलास पर्वताजवळ कोणते प्रसिद्ध सरोवर आहे? तुमचे ऑप्शन आहे मानसरोवर, बी. पुष्कर सरोवर, सी. नैनिताल, डी. दल सरोवर.
तुमचे योग्य उत्तर आहे अ. मानसरोवर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, माउंट एव्हरेस्ट हे नाव कोणाच्या सन्मानार्थ ठेवले गेले? तुमचे ऑप्शन आहे अ. एडमंड हिलरी, बी. सर जॉर्ज एव्हरेस्ट, सी. तेनसिंग नोर्गे, डी. रिचर्ड पीक. तुमचे योग्य उत्तर आहे बी. सर जॉर्ज एव्हरेस्ट. तुमचा पुढचा प्रश्न आहे, माउंट एव्हरेस्ट प्रथम कोणी सर केले? तुमचे ऑप्शन आहे अ. तेनसिंग नोर्गे आणि एडमंड हिलरी, बी. रघु बिर्ला आणि हनुमान ठाकूर, सी. शेर्पा ताशी आणि अर्जुन, डी. अमन आणि राजेश. तुमचे योग्य उत्तर आहे अ. तेनसिंग नोर्गे आणि एडमंड हिलरी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, केदारनाथ मंदिर समुद्रसपाटीपासून किती मीटर उंचीवर आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. 2500 मीटर, बी. 3583 मीटर, सी. 4000 मीटर, डी. 5000 मीटर. तुमचे योग्य उत्तर आहे बी. 3583 मीटर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कैलास पर्वताजवळील प्रदेश कोणत्या नावाने ओळखला जातो? तुमचे ऑप्शन आहे अ. तिबेट पठार, बी. लडाख खोरे, सी. काराकोरम, डी. सियाचिन. तुमचे योग्य उत्तर आहे अ. तिबेट पठार. तुमचा पुढचा प्रश्न आहे, बद्रीनाथ मंदिर कोणत्या प्रकारच्या स्थापत्यशैलीत बांधलेले आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. नागर शैली, बी. द्रविड शैली, सी. वेसर शैली, डी. पर्शियन शैली. तुमचे योग्य उत्तर आहे अ. नागर शैली. तुमचा पुढचा प्रश्न आहे, माउंट एव्हरेस्टला नेपाळमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहे अ. सगरमाथा, बी. कैलाश, सी. हिमगिरी, डी. गंगोत्री. तुमचे योग्य उत्तर आहे अ. सगरमाथा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, तिबेटमध्ये कैलास पर्वताला कोणत्या नावाने ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहे अ. कांग रिंपोछे, बी. सगरमाथा, सी. मानसरोवर, डी. हिमालय. तुमचे योग्य उत्तर आहे अ. कांग रिंपोछे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, केदारनाथ परिसर कोणत्या नदीच्या काठी आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. मंदाकिनी नदी, बी. अलकनंदा नदी, सी. भागीरथी नदी, डी. सरस्वती नदी. तुमचे योग्य उत्तर आहे अ. मंदाकिनी नदी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, बद्रीनाथला जाण्यासाठी प्रमुख ठिकाण कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. ऋषिकेश, बी. हरिद्वार, सी. नैनीताल, डी. अल्मोरा. तुमचे योग्य उत्तर आहे अ. ऋषिकेश. तुमचा शेवटचा प्रश्न आहे,
कैलास पर्वत कोणत्या 4 धर्मांचे पवित्र स्थान मानले जाते? तुमचे ऑप्शन आहे अ. हिंदू, बौद्ध, जैन, बोन. बी. ख्रिश्चन, हिंदू, मुस्लिम, सिख. सी. ज्यू, बौद्ध, हिंदू, सिख. डी. फक्त हिंदू. तुमचे योग्य उत्तर आहे अ. हिंदू, बौद्ध, जैन, बोन.